मंडळी, ज्येष्ठ नागरिक म्हणजे असे नागरिक ज्यांचं वय 60पेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी निवृत्ती घेतलेली आहे। निवृत्तीनंतर बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना उत्पन्नाचं कुठलंही साधन नसतं। म्हणूनच आज आपण बघणार आहोत खास ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचे असे काही पर्याय ज्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळत राहील। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आम्ही पर्सनल फायनान्स म्हणजे गुंतवणूक या विषयावर एक वेबसाईट सुरू केली आहे। म्हणजे ज्यांना व्हिडिओ बघण्याऐवजी वाचनाची आवड आहे त्यांना ही वेबसाईट अतिशय उपयोगी पडणार आहे। त्यामुळे एकदा आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या। वेबसाईटची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलीच आहे, पण तुम्ही ब्राउझरच्या ॲड्रेस बारमध्ये जाऊन investomarathi.in असं टाईप करून एंटर केलं की आपली इन्व्हेस्टो मराठी ही वेबसाईट उघडेल, ज्यामध्ये आम्ही प्राप्तिकर, शेअर मार्केट, बचत योजना, इन्शुरन्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिलेले आहेत। तेव्हा नक्की आपल्या वेबसाईटला भेट द्या आणि आपल्या कमेंट्स नक्की द्या। तर मंडळी, पुन्हा वळूया आपल्या व्हिडिओकडे। मंडळी, ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणुकीचा पहिला पर्याय आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना। ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेली आहे। या योजनेला पोस्ट ऑफिसची पेन्शन योजना म्हणून सुद्धा ओळखलं जातं। त्यामुळे अर्थातच ही योजना निवृत्त झालेल्या लोकांसाठी आहे। या योजनेत खातं चालू करण्यासाठी संबंधित खातेदाराचं वय किमान 60 वर्ष पूर्ण असावं लागतं। काही बाबतीत वयाची अट शिथिल करण्यात आलेली आहे। उदाहरणार्थ, सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तींसाठी 60 वर्ष पूर्ण होण्याआधीसुद्धा या योजनेत खातं उघडता येतं। त्यामुळे ज्यांनी 55 ते 60 वर्ष या दरम्यान सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेतली असेल ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात। तसंच 50 ते 60 वर्ष या दरम्यान निवृत्ती घेणारे संरक्षण कर्मचारी म्हणजे सैन्य दलातील कर्मचारीसुद्धा या योजनेत गुंतवणूक करू शकतात। ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची मुदत 5 वर्षांची आहे। या योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2% आहे। तसंच या योजनेत दर 3 महिन्यांनी खातेदाराच्या बचत खात्यावर व्याज जमा होतं। मात्र त्यासाठी संबंधित खातेदाराला त्यांच्या बचत खात्याचा तपशील योजनेचा फॉर्म भरताना द्यावा लागतो। या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 30 लाख रुपये भरून एका व्यक्तीच्या नावाने गुंतवणूक करता येते। तसंच या योजनेत एका व्यक्तीच्या नावाने एकावेळी कितीही खाती सुरू करता येतात, फक्त कमाल रकमेची मर्यादा मात्र पाळावी लागते। तर ही होती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेची माहिती। ही योजना पोस्टात तसंच सर्व सरकारी बँकांमध्ये आणि काही खाजगी बँकांमध्ये जसं ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा प्रकारच्या बँकांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे। दुसरा पर्याय आहे पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना। ही पोस्ट ऑफिसची एक खूप गाजलेली योजना आहे, ज्यामधून खातेधारकाला दर महिन्याला व्याज दिलं जातं। म्हणजे दरमहा बचत खात्यावर व्याज जमा केलं जातं। म्हणजे ज्यांना दर महिन्याला एका ठराविक उत्पन्नाची गरज आहे अशा लोकांसाठी ही योजना अतिशय उपयोगी आहे। पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेची मुदत 5 वर्षांची आहे आणि या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.4% आहे। मात्र या योजनेसाठी ठेवींचे नियम थोडे वेगळे आहेत। या योजनेत किमान गुंतवणूक 1000 रुपये करावी लागते। म्हणजे योजनेत खातं सुरू करताना किमान रक्कम 1000 रुपये भरून खातं सुरू करता येतं। आणि एका व्यक्तीचं खातं असेल तर जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा 9 लाख रुपये आहे आणि संयुक्त खातं असेल तर जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते। मंडळी, ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे असं नाही, पण ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा जास्त चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो, कारण त्यांना दर महिन्याला उत्पन्नाची गरज असते आणि त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कुठलाही मार्ग शिल्लक राहिलेला नसतो। तिसरा पर्याय आहे बँकेतील मुदत ठेवी। मंडळी, बँकेतील मुदत ठेवींमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास व्याजदर दिलेले असतात। तुम्ही कुठल्याही बँकेत गेला तरी ज्येष्ठ नागरिकांना सामान्य मुदत ठेवींच्या व्याजदरापेक्षा किमान अर्धा टक्का तरी जास्त व्याजदर दिला जातो। सध्या बहुतेक बँका सामान्य नागरिकांना 60% व्याज देत आहेत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना साहजिकच अर्धा टक्का जास्त म्हणजे 7.5% व्याजदर मिळू शकतो। काही बँकांमध्ये हा व्याजदर 8% सुद्धा दिला जात आहे। मात्र मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला दरमहा किंवा दर 3 महिन्यांनी व्याज मिळण्याचा पर्याय निवडावा लागेल, ज्यामुळे तुमची आवश्यक रकमेची गरज भागेल। आणि शक्यतो गुंतवणूक करताना अशा बँकेत करा जिथे तुमचे गुंतवणुकीचे पैसे बुडणार नाहीत। थोडक्यात शक्यतो सरकारी बँका किंवा मोठमोठ्या प्रायव्हेट बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक करावी। मंडळी, याशिवाय अजून एक पर्याय आहे, तो म्हणजे पोस्टाच्या मुदत ठेवीचा, ज्यामध्ये तुम्ही 5 वर्षांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.5% व्याजदर मिळू शकतो। मात्र या योजनेत तुम्हाला दर महिन्याला किंवा दर 3 महिन्यांनी व्याज मिळत नाही, तर वर्षातून एकदाच व्याज दिलं जातं। तर मंडळी, तुम्ही आत्ता सांगितलेल्या पर्यायांचा विचार नक्की करू शकता। मात्र कुठेही गुंतवणूक करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की एकाच ठिकाणी सगळी रक्कम गुंतवू नये।
वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या बँकात किंवा वेगवेगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक केलेली अधिक सुरक्षित असते, ज्याला डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट म्हणजे विविध ठिकाणी गेलेली गुंतवणूक असं म्हणतात. त्यामुळे जर तुम्ही जास्त व्याजदरासाठी एखाद्या अशा ठिकाणी गुंतवणूक केली असेल जिथे पैसा बुडण्याचा धोका निर्माण झाला, तर तुम्हाला इतर गुंतवणुकीचे पर्याय नक्की वाचवतील. त्यामुळे शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी तरी गुंतवणूक करताना कमीत कमी जोखीम असलेल्या पर्यायांमध्येच गुंतवणूक करावी आणि बँकेच्या ठेवींमध्ये सुद्धा गुंतवणूक करताना शक्यतो ज्येष्ठ नागरिकांनी तरी सरकारी बँका किंवा मोठमोठ्या प्रायव्हेट बँकांमध्येच गुंतवणूक करावी, जेणेकरून त्यांची गुंतवणूक सुरक्षित राहील. धन्यवाद.